आज माझ्या समाज बांधवांबरोबर मला थोडंसं डिस्कस करायचं की आपल्या समाज बांधवांना मला प्रश्न विचारायचा असा की हा जो अर्जुन खोतकर आहे, जो आज आपल्या समाजाबद्दल अशा घाण वक्तव्य करून इतकं क्रूर आपण आहे, का आपण दगाबाज आहे, की आपण लोकांना जवळ घेतो, त्यांना गोंजारतो, त्यांना लाडीगोडी लावतो आणि नंतर त्यांचाच कार्यक्रम करतो सुरी कापून, असं आपल्या समाजाला, खाटीक समाजाला असं दाखवलं त्यांनी लोकांना. खरंच आपण आहे का असं? मला तर वाटत नाही आपण असं. आपण कष्ट करून काम करून आज पण आपला 60-70% समाज असा आहे की तो जर का 4:30 वाजता उठला नाही तर त्याच्या घरी चूल पेटणार नाही. कारण की बाजारला त्याला 4:30ला उठावंच लागतं. त्याला गाडी पकडून बाजारला जाऊन तिथलं काय त्याची काय असेल ती रोजीरोटी कमवावी लागते. त्यावेळेस तो पैसे कमवून आणतावा त्याची घर पेटतं, चूल पेटते. असा पण आपला समाज. आपला समाज एवढा वाईट आहे का? काही लोकांनी आपल्या समाजातल्यांनी असं म्हणलंय की त्यांनी माफीचा व्हिडिओ पाठवलाय, झाला विषय, संपलाय की आता करा की माफी. मग उद्या कोणी पण येईल एखादा आपल्या कानाखाली वाजवल आणि म्हणल मला सॉरी, माफ करा, माझं चुकून झालं, मी सॉरी पण नाही म्हणला, तो दिलगिरी व्यक्त करतो म्हणला, मी दिलगिरी व्यक्त करतो. चालेल का? हे कुठेतरी थांबलं पाहिजे का नाही? अतुल भातखळकर म्हणून एक आमदार होता, त्यांनी पण आपल्या समाजाबद्दल असंच वक्तव्य केलं वाईट साईड. त्यांनी पण माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, आपण त्याला माफ केलं. मग आपण त्याला माफ केलं म्हणून ह्यानी डेअरिंग केली ना बोलायची. जर का आपण त्यालाच धडा शिकवला असता तर ह्यानी डेअरिंग केली असती का? नाही. आता आपल्याला संधी आहे, ह्याला धडा शिकवा. या अर्जुन खोतकरला धडा शिकवला तर इथून पुढं कुठलाच नेता आपल्या समाजाबद्दल बोलताना 10 वेळा विचार करत, आपल्या समाजाची दखल घेतली जाईल. आणि ह्यातनं फायदा एक दोघांचा, त्याच्यावर जर का गुन्हा दाखल झाला तर ह्यातनं फायदा दोघांचा नाही होणार, फायदा अख्ख्या समाजाचा होणार आहे. आपल्या दुकानदारांना, आपल्या दलाली करणाऱ्यांना, आपला व्यवसाय करणाऱ्यांना, आपल्या नोकरी करणाऱ्यांना, प्रत्येक समाज बांधवांना मान ताट करायला भेटेल या जर का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर. का? कसं? तर जर का आज आपल्याला जर का ग्रामीण भागात गेलो तर दुकानदारांना किंवा ह्यांना इज्जत भेटत नाही. ए दे रे, ए कर रे, ए एवढं कर, त्या खाटकाला बाहेर ठेव, त्याला आलोय म्हणून सांग, असं म्हणलं जातं. ही जर का गुन्हा दाखल झाला तर सगळ्या समाजामध्ये मेसेज जाईल की ही लोक मंत्र्याला, आमदाराला पण सोडत नाही, यांना जर का इज्जत नाही दिली तर. त्यामुळं प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती, आम्ही जी उपोषण, आम्ही जी लढा चालू केलाय, ज्या या 27 तालुक्यांमध्ये या सगळ्या शूर बांधवांनी माझ्या लढा चालू केलाय, त्यांना साथ द्या, त्यांना सपोर्ट द्या. आम्ही तो उपोषणाला बसलोय, आम्हाला साथ द्या, आम्हाला सपोर्ट द्या. नुसतं सोशल मीडियावर जाहीर निषेध, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, व्हॉट्सअपवर जाहीर निषेध, आमचा तुम्हाला पाठिंबा, असं बोलून पाठिंबा होत नाही. तुम्हाला तिथं उतरून, तुम्हाला जाग्यावर रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला पाहिजे. तुमच्या स्वतःच्या सोशल अकाउंटवरनं पोस्ट केली पाहिजे की या अर्जुन खोतकरला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही निषेध स्वतः व्यक्त केला पाहिजे. दुसऱ्यांच्या पोस्टवर कमेंट करून निषेध व्यक्त होत नाही, त्याची दखल घेतली जात नाही. तुमच्या स्वतःच्या अकाउंटला ज्यावेळेस तुम्ही पोस्ट करताल त्याच्याविषयी, तेव्हा त्याची दखल घेतली जाईल, तेव्हा त्याचा विचार केला जाईल. तुम्ही ज्यावेळेस रस्त्यावर उतरून आंदोलनाला सपोर्ट करताल, सामील होताल, सहभागी होताल, त्यावेळेस त्याचा निषेध व्यक्त केला जाईल, त्यावेळेस त्याला धडा शिकला जाईल. नमस्कार, विचार करा. थोडंसं मी माझ्या सामाजिक बांधिलकी असल्यामुळं मी व्यक्त झालो. कोणाला ह्याच्यातनं राजकारण करायचं असेल करू शकता, तो त्यांचा धर्मच आहे, त्यांचा नियमच आहे, त्यांचे सवयीच आहे. त्यामुळे त्यांना आपण रोखू शकत नाही. ज्यांना राजकारण करायचंय त्यांना आपण रोखूच शकत नाही. चांगलं केलं तरी ते आपल्याला वाईटच म्हणणार आहे, वाईट केलं तर अजूनच वाईट केलं म्हणणार आहे. त्यामुळे त्यांचा विचार सोडा. जे खरे सच्चे खाटीक असतील, जे मनाधरांनी खाटीक असतील, ज्यांना अभिमान असेल खाटीक असलेलाचा, तो उठाव करेल याची मला गॅरंटी आहे. धन्यवाद. जय मल्हार.